हजर राहायचंय. सर्व उमेदवाराला विनंती, सर्वांना या ठिकाणी हजर राहायचंय. आदरणीय साहेबांचं पारगाव नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. तरी पारगाव नगरीमध्ये आदरणीय साहेबांची सर्वांना ताबडतोब या ठिकाणी येण्याची कृपा करायची आहे. आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी सरकार बाजूला सर्व महिला मंडळाला विनंती आहे, उमेदवार व त्यांची प्रतिनिधी ताबडतोब या ठिकाणी हजर राहायचं. स्टेजवरती हजर राहायचंय. सर्व महिलांना या ठिकाणी विनंती. सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, कुंडली बापू आकाडे, शाखा अध्यक्ष बाबासाहेब जहारे, राजाभाऊ कुळी, चेतन तातुडे, पोपटरावजी सुरवशे, युवा नेते दीपकरावजी आखाडे, बाबासाहेब गाडवे, संभाजी मुळे, राजाभाऊ कुळी या सर्वांना या ठिकाणी स्टेजवरती या ठिकाणी यायचंय. समाधानजी मोठे, तसे सन्माननीय राहुल मोठे, बाबू अण्णा मोठे, समाधान मोठे या सर्वांना या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती, सर्वांना स्थानपन्न व्हायचं. या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना विनंती, आपण सर्वांना या ठिकाणी बसून घेण्याची कृपा करायची आहे. आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहात. तर आदरणीय साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री या ठिकाणी आदरणीय माजी आरोग्यमंत्री आदरणीय भूमपराड वाशीचे विद्यमान आमदार आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांना विनंती करतो, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा. तसेच आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवराच्या हस्ते होते. सर्वांना टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्व आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना, महिला मंडळींना, सर्व शिवसैनिकांना विनंती, आपण सर्वांना या ठिकाणी स्थानपन्न व्हायचंय. आपण साहेबावरती प्रेम करून आपण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. आपणा सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे. श्रीफळ फोडून या कार्यक्रमाची परवानगी. जय भवानी, जय भवानी. आवाज कुणाचा? या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हायचंय. या ठिकाणी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते माजी आरोग्यमंत्री भूमपराड वाशीचे विद्यमान आमदार डॉक्टर आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेब यांचं पारगाव नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. तर सर्वांना टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. शिवसेनेचा जोश या ठिकाणी दिसला पाहिजे बरं का. सर्वांना विनंती आहे, सर्वांना आदरणीय साहेबांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. अशा घोषणा द्यायच्यात आपला आवाज विरोधकापर्यंत गेला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये धडकी भरली पाहिजे, असा आवाज आपला शिवसैनिकाचा निघला पाहिजे. जय भवानी. हा आवाज शिवसैनिकाचा नाहीये. शिवसैनिकाचा आवाज जर निघला ना तर विरोधाच्या हृदयामध्ये धडकी भरत असते. म्हणून विनंती सर्वांना, आपण आपला जोश या ठिकाणी जागृत करायचा आहे आणि सर्वांना एका जोशामध्ये वर हात करून या ठिकाणी घोषणा द्यायच्या. जय भवानी, हर हर. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? या ठिकाणी धाराशिव पारगाव गणाच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय सविताताई तळेकर यांना विनंती, त्यांना आपल्या जागेवरती हात जोडून या ठिकाणी सर्वांना मतदार राजाला या ठिकाणी उभं राहायचंय आणि हात जोडून मतदान मागायचं आहे. सविताताई तळेकर यांना या ठिकाणी विनंती, आपण आपल्या जागेवरती उभं राहावं आणि सर्वांना नमस्कार करावा. शिवसेनेचे पक्षाकडून मी सविता विकास तळेकर पारगाव या गणातून उभा राहिलेले आहे.
व लाखनगाव या पारगाव या गणातून लाखनगावच्या उमेदवार सो निर्मला लक्ष्मण लाके या उभा राहिलेल्या आहेत. आणि सरमकुंडी या गणातून प्रणिता प्रवीण गायकवाड या उभा राहिलेल्या आहेत. तरी आपण सर्वांनी शिवसेनेला मतदान करावे, धनुष्यबाणाला मतदान करावे. आणि 7 तारखेला मतदान आहे आणि धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी विजय करावे. 9 तारखेला विजय हा आपलाच असेल, शिवसेनेचाच असेल. भूम परांडा वाशीचे आमदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण लढवत आहेत. आणि भैरवनाथ शुगर कारखान्याचे केशव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवत आहेत. तरी सर्व आपल्या उमेदवाराला, भूम परांडा वाशीच्या सर्व उमेदवाराला साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभा केलेले आहेत त्यांना सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि धनुष्यबाणालाच मतदान करा. भूम परांडा वाशीमध्ये असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे. यापुढेही कधी आमदार असे झालेले नाहीत आणि यामागेही झालेले नाहीत, यापुढेही होणार नाहीत. असे एकमेव आमदार साहेब आहेत, ते सोखर्षातून आपल्याला भूम परांडा वाशीसाठी विकास कामे करत आहेत. विकास सम्राट आणि विकास रत्न आमदार भूम परांडा वाशीसाठी आपल्याला लाभलेले आहेत. ते इथून पुढेही कामं करणारे आणि जिल्हा परिषद मधून जे जे कामं मला मिळतील ते मी जनतेसाठी करणार आहेत. जनतेचा विकास करणार आहे, जनतेसाठीच मी कामं करणार आहे. पंचायत समितीमधून आणि जिल्हा परिषदेमधून ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे आहेत त्यांना सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद. धन्यवाद ताई. उत्कृष्ट आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. यानंतर पंचायत समिती पारगाव गणाच्या सन्माननीय निर्मलाताई लाखे यांना विनंती या ठिकाणी आपलं नमस्कार करायचा आहे. सरमकुंडी गणाच्या सन्माननीय प्रणिताताई प्रवीण गायकवाड यांना विनंती या ठिकाणी सर्वांना नमस्कार करायचा आणि मतदान मागायचं आहे. प्रणिता प्रवीण गायकवाड या वाशी पंचायत समितीमधून उभे आहे. गाव सरमकुंडी. तानाजीराव सावंत हे आपले भाऊच आहेत. हे लाडक्या बहिणीने सगळ्यांनी आपल्या भावाला विजय करायचा, हेच मी. धन्यवाद. आपल्या शिवसेनाच यायला पाहिजे, आपल्या धनुष्यबाणाचाच विजय झाला पाहिजे. धन्यवाद ताई. यानंतर निर्मलाताई लक्ष्मणजी लाखे यांना या ठिकाणी मतदार राजाला या ठिकाणी मतदान मागायचं आहे. नसलं बोलता येत तर हात जोडून मतदार राजाला मतदान मागा, एवढीच विनंती आहे. उभा राहून मतदान मागा या ठिकाणी. या ठिकाणी आदरणीय वाशी तालुक्याचे या ठिकाणी सन्माननीय उपाध्यक्ष विकासजी तळेकर यांना विनंती करतो, त्यांना बसलेल्या सभेला या ठिकाणी संबोधित करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि समोर बसलेला मतदार राजा, नागरिक पदाधिकारी यांना सर्वांना माझा मनाचा जय महाराष्ट्र. आज आपण मागच्या पंचवार्षिकमध्ये बघितलं होतं की जिल्हा परिषद आत्ता जे आपले उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे सविता विकास तळेकर, त्या मागच्या पंचवार्षिकमध्ये पंचायत समितीला आपण त्यांना बहुमताने पारगाव गणामधून लीड दिली होती आणि निवडून दिलं होतं. मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो, साहेबांना सांगतो, साहेब मागच्या 5 वर्षांमध्ये वाशी तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य घेऊन 230 मतांनी त्यावेळेसच्या पंचायत समिती सदस्य आणि आता जिल्हा परिषदला उभे असणारे उमेदवार सविता तळेकर ह्या 230 मतांनी विजय झाले होत्या. त्या काळामध्ये काम करत असताना काही कारणाने आपल्याला त्या पंचायत समितीचं नेतृत्व करता आलं नाही, परंतु त्यातही वाशी पंचायत समितीमध्ये आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या मार्गदर्शनाने पूर्ण 5 वर्ष असा दबदबा राखून ठेवला होता की वाशी पंचायत समितीचं कुठलंही काम मी वाशी पंचायत समितीचा आपला एकमेव जरी पंचायत समिती सदस्य त्या पंचायत समितीमध्ये असला तरी तालुक्याचं पूर्ण काम आपल्या नावाने त्या पंचायत समितीमध्ये होत होतं. अशा चांगल्या पद्धतीने आम्ही काम त्या पंचायत समितीमध्ये केलं होतं. त्याचप्रमाणे आपल्या सरमकुंडी गणाच्या पंचायत समितीचे आजच्या जे उमेदवार आहेत त्यांचे पती आपले युवासेनेचे तालुका प्रमुख आहेत, त्यामार्फत ही भरपूर ह्या गटामध्ये आंदोलनं पक्षाची कामं केलेली आहेत
आणि पारगाव गणाच्या ज्या उमेदवार आहेत निर्मलाताई लाखे, ह्या आता सध्या लाखनगावच्या आता सरपंच आहेत. त्यांनी पण ग्रामपंचायतचे अत्यंत चांगल्या पद्धतीने कामे केलेली आहेत. त्यामुळं आपल्या सर्कलचे जिल्हा परिषदचे उमेदवार आणि दोन्हीही पंचायत समितीचे उमेदवार अत्यंत काम करणारे माणसं आहेत. आज मी साहेबाला एक विनंती करतो, साहेब हा जे पारगाव गाव आहे हे पूर्ण आज मार्केटच्या दृष्टीनं या गावामध्ये वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. या बाजूला आमचं इट आहे, या बाजूला 5 किलोमीटरवर आमच्या चौसाळा गाव आहे, या पलीकडे गेलं म्हटलं तर 12 किलोमीटरवर वाशी गाव आहे. साहेब 15 वर्षापूर्वी या गावामधून इट गावाला किराणा जात होता. एवढी मोठी बाजारपेठ या गावाला होती की साहेब किराणा भरायचं असलं तर त्या इट बसून या गावाला लोकांना किराणा भरायला येत होता. पण आज आमची अशी परिस्थिती झाली, मागच्या काही वर्षापूर्वी ह्या गावाचे रस्ते जोडलेले नसल्यामुळे आमच्या गावचा पूर्ण विकास खुंटला आहे. आणि जे हे व्यापारी वर्ग आहे हताश झालेले आहेत, धंदा करायची त्यांची मानसिकता राहिलेली नाही पारगावमध्ये. आज आमचा गिरवली पारगाव रस्ता आहे, जानकापूर ते मानेवाडी शिव हा प्रमुख रस्ता आहे. जर जानकापूर ते मानेवाडी शिव रस्ता जर झाला तर या गावचं मार्केट अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे बीड जिल्ह्यातले कमीत कमी 10 गावं ह्या गावाला जोडतील. आपल्या मार्फत आपण या गावचा विकास करण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. या गणामध्ये आपल्या नियोजनामधून आपल्या नेतृत्वामध्ये आपण पिंपळगाव रुई पारगाव 3.5 कोटी रुपयाचा एक रस्ता केलेला आहे. आता अत्यंत चांगल्या पद्धतीने रस्ता झाला असून त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आपल्याच मार्गदर्शनाखाली पारगाव ते हातोला रस्ता 3 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने रस्ता होऊन ह्या गावचा विकास झालेला आहे. त्याच पद्धतीनं पिंपळगाव पाटी ते पारा रस्ता, म्हणजे या गावाचे जी काही 10-15 गावं आहेत या शहराला पारगावला जोडणारी, ते गाव आपण जोडण्याचा अत्यंत तुमच्या मार्फत, तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. परंतु साहेब आणखीन एक थोडीशी आमची अडचण आहे आमच्या मतदार पंचायत समिती गणाची, की हातोला ते पांगरी रस्ता, पिंपळगाव रुई पाटी ते रुई रस्ता, दैपळ पाटी ते दैपळ रस्ता आणि विजोरा पाटी ते विजोरा रस्ता, असे 1-2-3 छोटे मोठे रस्त्याची आम्हाला मागणी आहे. त्यामुळे आम्ही आज प्रचार करता आम्ही बघितलं की ह्या नागरिकाची स्पष्ट मागणी त्या रस्त्याची होती. आपण या पारगावमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत भरपूर मोठी योजना, जवळजवळ योजनेचं काम 90% पूर्ण झालेलं आहे. आपलं फक्त असं झालं की साहेब आपण योजना आणली आणि पाऊस बी पण चांगला पडला, त्यामुळे त्या योजनेचं आपल्याला आणखीन पाणी इथपर्यंत आणण्याची गरज लागली नाही. ज्या वेळेस आपल्या गावाला दुष्काळ पडेल, ज्या आपल्या मार्फत ह्या गावामध्ये टँकर चालू होते आणि त्याच वेळी ती योजना आपण मंजूर करून घेतली. आपल्याला या पारगावच्या नागरिकाला मी आज सांगतोय की आपल्याला इथून पुढे कधीही दुष्काळ पडला तरी आपल्याला कधीही पाण्याची कमतरता पडणार नाही. आज साहेबाच्या मार्फत आज आपण ज्या टायमाला आपल्या जिल्हा परिषदला सदस्य निवडून जातील, पंचायत समितीला सदस्य निवडून जातील, ग्रामीण भागामध्ये मागणी जास्त नसती. कुणाचं घरकुल आहे, कुणाचं शौचालय, कुणाचे दवाखान्याची कामं असतील. मी आज या तिन्ही उमेदवाराच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हे तिन्ही उमेदवार अत्यंत कर्तबगार आहेत. पारगाव व पारगाव सर्कलच्या सर्व नागरिकांना, पक्षाचे असतील, विरोधक असतील, पाहुणे असतील आणि कुठल्याही जातीचे असतील, सर्व जात धर्म सर्व पक्ष सोडून मी आज सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी मिळून या तीनही सदस्यांना, 2 पंचायत समितीचे सदस्य आणि 1 जिल्हा परिषदचे उमेदवार, या तीनही उमेदवारांना भरपूर मताने आपण निवडून द्यावं आणि आपण आमच्या खांद्याला धरून, आमच्या गतुऱ्याला धरून काम करून घ्यावं ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. नेता कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेब. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व म्हणून आज सर्वजण आपण आदरणीय सावंत साहेबांना एक उपमा देऊया. राजकारणातला कोहिनूर हिरा जर कुणी असेल तर ते आदरणीय तानाजीराव सावंत साहेब आहेत. कुणाचीही समस्या असू द्या, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, आदरणीय साहेबांच्या जवळ जाऊ द्या. साहेबानं कुठल्याही समाजाला आर्थिक मदत केल्याशिवाय कधीच मोकळ्या हातानं पाठवलेलं नाहीये. असा नेता तुम्हा आम्हाला लाभलेला आहे. तुमच्या आमच्या सर्वांचे भाग्य आहे. म्हणून आपल्या नेत्याला आपण जपलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी पुढच्या सभेसाठी या ठिकाणी मी आयोजन करतोय. आदरणीय कुंडली बापू आखाडे यांना आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतोय. आज या ठिकाणी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आमदार, माजी मंत्री तथा पालक मंत्री आदरणीय डॉक्टर तानाजीरावजी सावंत साहेब, आपल्या सर्वांचे उगवत नेतृत्व, तरुण तडफदार नेते सन्माननीय केशवजी सावंत साहेब, या वाशी तालुका प्रमुख शिवसेनेचे ॲडव्होकेट सत्यवानजी गपाट साहेब, यानंतर अशोकजी जाधव, बाळासाहेबजी मांगले, राजाभाऊ जोगदंड, शशिराव आखाडे आणि सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी जमलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे. जिल्हा परिषदची निवडणूक, जिल्हा परिषद ही आपली ग्रामीण भागामधील एक मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. या जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय कामं असतात, आपल्या ग्रामीण भागामधील लोकांचे रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण हे कामं केली जातात. मग त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा आमदार किंवा मंत्री या मतदारसंघामध्ये पाठीशी भरपूर असे ताकद असणारे आपल्या तानाजीराव सावंत साहेब आहेत. आणि त्यांनी आजपर्यंत आपण त्यांचा इतिहास पाहिलेला आहे. ज्या आपल्या मतदारसंघाला कधी नव्हे ते मंत्रीपद तानाजी सावंत साहेब यांनाच मिळालेले, आणि त्यांच्या पदाच्या काळात इतकी कामं झाली की जसा आपला मतदारसंघ स्थापना झाली त्यावेळेसपासून इतका निधी स्वप्न सुद्धा कधी पाहिला नसेल लोकांना. 2000 कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघात दिलेला आहे. आणि जर 2000 कोटी जर लिहायचं झालं तर लिहिता सुद्धा कोणाला येणार नाही. इतकी मोठी निधीची तरतूद या मतदारसंघासाठी केलेली. त्याच्यानंतर साहेबांनी काय काय केलं, आज आपल्या जिल्ह्यामध्ये ऊस नेण्यासाठी किती लोकांनी त्रास भोगला हे आपण सर्वांनी जाणलंय. बंद पडलेले कारखाने, शिवशक्ती कारखाना असेल, डोकी असेल, इंदापूर असेल, हे कारखाने पुनरुज्जीवित केले आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा फार मोठा प्रश्न सोडविला आहे. नाहीतर आज काय ऊसाची परिस्थिती राहिली असती इथून मागे आपण पाहिलेली. तर अशा नेतृत्वानं आपल्याला जे उमेदवार दिलेले आहेत, या उमेदवाराला आपण इतकं निवडून द्यायचं की इतिहास मोडला पाहिजे. आणि साहेब, एक खरीच गोष्ट, या मतदारसंघातून कमीत कमी 70% मतदान आपल्या बनावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण साहेब, काम आपलं एवढं मोठं आहे. आज राज्य सरकारने लाडकी बहीण योजना, माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आपले नेते आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या बहिणीला 1500 रुपयाचा हप्ता मिळतोय. आजपर्यंत कुठल्याही सरकारने दिलेला नाही. म्हणून या मतदारसंघामधील लोकांना माझी एवढीच विनंती की शिवसेनेचा इतिहास घडला पाहिजे. या मतदारसंघातून आपण पाहिले, गेल्या वेळेस विकास तळेकर यांना आपण निवडून दिलेलं होतं पंचायत समितीच्या माध्यमातून. त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत. म्हणून याच धर्तीवर गेल्या वेळेस आपण थोडंसं कमी पडलो होतो. आम्ही इकडे नव्हतो साहेब, आम्ही म्हणून थोडंसं जिल्हा परिषद मेंबरच्या बाबतीमध्ये इकडे तिकडे झालं होतं. त्याच्यानंतर साहेबांनी आत्महत्या केलेल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे जे लोक असतील त्या लोकांच्या कुटुंबामधील विद्यार्थ्यांना, मुला मुलींना त्यांनी आर्थिक मदत तर केलीच, पण त्यांना दत्तक सुद्धा घेऊन त्यांच्या शिक्षणाची आणि नोकरी सुद्धा हमी साहेबांनी घेतली. आज महाराष्ट्रामध्ये एकही असा नेता नसेल की त्या नेत्याने इतकी मोठी जबाबदारी स्वीकारली असेल. या मतदारसंघामध्येच नाही, या जिल्ह्यामध्येच नाही, तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्या माणसाला आर्थिक मदत करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. साहेबांनी आजपर्यंत जातीच्या नात्यापेक्षा, रक्ताच्या नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ विचाराचं नातं मानलं. आणि म्हणून साहेब नेहमी करता माणुसकी हा धर्म पाळून त्या माणसाला आर्थिक सहाय्य करण्याचं त्यांनी धोरण स्वीकारलेलं आहे. आज आपण पाहिलं, आमच्या भागामध्ये रस्त्याची खूप मोठी अडचण होती. ज्या ज्या वेळेला शेतकरी पाऊस पडेल त्यावेळेस जाऊ शकत नव्हता, पण 10-20 लाखाची पदर खर्चाने साहेबांनी मुरुम टाकून त्या लोकांची पिढ्याची जी अडचण होती ती सुद्धा सोडवली. म्हणून शेतकरी सुद्धा
या शिवसेनेला मतदान 100% करणार आणि आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मतदान करून भरघोस मताने निवडून देणार आहे. आपण पाहिले या मतदारसंघाला मंत्री कधीच लाभलेला नव्हता, पण तानाजीराव सावंत साहेब या रूपाने लाभले आणि आपल्याला इतिहासामध्ये कधी नव्हे ते एवढं कॅबिनेट खातं या मतदारसंघाला मिळालं, आजपर्यंत कोणाला मिळालं नाही. आणि या पदाच्या काळात इतकी कामं केली की अख्खा महाराष्ट्र सुद्धा म्हणायचा, आम्ही बाहेर कुठं गेलो, अरे तुमचे मंत्री साहेब असेत की या मतदारसंघामध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेब परिचित. कारण कामं साहेबाचं तसे. आरोग्य खात्याला किती महत्व या साहेबांमुळे आणलं. आज प्रत्येक आमदार सुद्धा आरोग्य खात्याची मागणी करतोय, कारण त्या खात्याला महत्व तितकं प्राप्त करून दिलं. आरोग्य खाते हे प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत असतं. म्हणून साहेबांनी या माध्यमातून खूप अशी दवाखान्याची कामं केलीत. दवाखान्याची कुठं कुठं कामं केलीत हे आपल्याला सगळ्याला माहिती, मी काही ते सांगत नाही. आज आपल्या मतदारसंघामध्ये जर विचार जर केला तर रस्त्याची अडचण सोडवली, लाईटचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत होता. आज आमच्या पारगाव MSC बोर्डामध्ये 3.5 केव्हीचा हे होता, ट्रान्सफॉर्मर होता. साहेब गेल्या वर्षी आपल्या माध्यमातून 5.5 केव्हीचा हे आणल्यामुळं, ट्रान्सफॉर्मर आणल्यामुळं सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी अडचण मिटलेली. आज मला सांगा, 1 मिनिट तरी लाईट जाती का आपल्या मतदारसंघामधली? आपल्या पारगाव जिल्हा परिषद बोला, 4 घंटे लाईट नसायची. आज 4 मिनिट सुद्धा लाईट जात नाही आपल्या साहेबाच्या आशीर्वादामुळं. त्याच्यानंतर अजून याची कामं केली. कोणती कामं केली? आपल्या मतदारसंघामध्ये पगारी असतील कुणाच्या, अपंगाची सर्टिफिकेट असतील, शिक्षणाची कुणाची सर्टिफिकेट असतील, शिक्षणाच्या अडचणी असतील, त्या सुद्धा साहेबाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांनी भरपूर असं सोडविलंय. या मतदारसंघामध्ये इतका निधी देणारा आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असणारा आमदार फक्त आणि फक्त डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेबच असतील. आणि त्यांच्यासारखा आमदार आपल्या मतदारसंघाला लाभला हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आपण त्या माणसाच्या तळहातातल्या फोडाप्रमाणे जपणूक करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून साहेबांच्या पाठीशी उभा राहणं आपलं अत्यंत गरज आहे. म्हणजे साहेबाच्या पाठीशी राहणं म्हणजेच या पंचायत समिती गणातून, जिल्हा परिषद गटातून जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देणं हेच आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि हीच मी आपणास विनंती करतो आणि नम्र आवाहनही करतो की प्रचंड असं बाणाला मतदान करून विजयी करावं, एवढंच मी आपणास बोलतो. धन्यवाद. धन्यवाद बापू. आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे 3 उमेदवार आपल्या पारगाव गणामध्ये दिलेले आहेत, आमचे विकासरावजी दादा 24 तास रस्त्यावरती भेटणारा माणूस आहे बरं का. कुणाचं काही काम असू द्या. आदरणीय श्रमकुलजे प्रवीणरावजी गायकवाड साहेब हे कुठेही भेटतात, बरोबर आहे का नाही? त्याला उठून नमस्कार करा, बरोबर आहे का नाही? अशी भेटणारी माणसं 24 तास, बरोबर आहे का नाही? राजशाही घराण्यातल्या राजशाही थाटातली माणसं आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी उमेदवार दिलेले नाहीत, हे ध्यानात घ्या. आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. प्रस्थापिताच्या विरोधातली लढाई आहे. उठ शिवसैनिका जागा हो, संघर्षाचा धागा हो, आपलं भगवं रक्त संस्थाला पाहिजे. आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषदेतील भगवा फडकवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांना या ठिकाणी सज्ज राहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी सज्ज राहिलं पाहिजे. आकाशामध्ये पक्षाचा थवाय, आकाशामध्ये पक्षाचा थवाय आणि पारगाव सर्कलमध्ये फक्त शिवसेनेचीच हवाय, शिवसेनेचीच हवाय. म्हणून या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत युवा जिल्हा सेनेचे प्रमुख सन्माननीय बाळासाहेब मांगले साहेब यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीस वंदन करून महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजास अभिवादन. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीरजी अनंत दिघे साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर,
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं पारगाव गट, पारगाव पंचायत समिती आणि सरमकुंडी पंचायत समितीच्या प्रचार सभेच्या अनुषंगानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लाडके नेते मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब तथा वाशी तालुक्याचे मनमिळावू नेतृत्व, प्रत्येक कुटुंबात स्वतःची एकमेक कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे ओळख निर्माण करणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय केशवजी सावंत साहेब, तसेच आमच्या वाशी तालुक्याचे धनाडीचे तालुका प्रमुख आदरणीय सत्यवानजी कपाट साहेब, आमच्या धाराशिव जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चनाताई धनाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच आमचे अर्थताई भारेकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले शिवसैनिक मतदार बंधू भगिनींना माझा मानाचा जय महाराष्ट्र. मित्रहो, आरोपाच्या फेरी या ठिकाणी अनेक झडत आहेत, अनेक जण आरोप करतायत, प्रत्यारोप होत आहेत, परंतु ज्यांनी या पारगाव आणि भूमपरांडा वाशीवर एक हाती सत्ता 25 वर्ष राबवली, त्यांना आणखीन आपण विकासासंदर्भात कधी प्रश्न विचारलेले आपण दिसत नाहीत. परंतु 7 वर्ष ज्या माणसानं या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांच्याकडे बोट दाखवताना हे विरोधक विचारतात तानाजीराव सावंत साहेबांनी काय केलं. माझं जाहीर आव्हान आहे माझ्या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, या पारगाव नगरीमध्ये आपण कधीही आम्हाला बोलवा आणि गावनिहाय विकासाबाबत आपण पारगावच्या जनतेसमोर खुलेआम चर्चा करू. 25 वर्षामध्ये तुम्ही जेवढा विकास केलेला नाही त्याच्या 10 पट जर आम्ही ह्या 7 वर्षात या भागाचा विकास केला नसेल तर आम्ही तुम्हाला मतदान मागायला समोर येणार नाही. परंतु खोटे आरोप करायचं हे अजिबात चालणार नाही. ही सुज्ञ जनता, पारगाव सर्कलची सुज्ञ जनता या ठिकाणी आम्हाला भुलवलं गेलं की भैयासाहेब आपले जवळचे आमदार आहेत, अर्धगाव आपलं मोठ्याच आहे, आपल्या भावकीचा आमदार आहे. 15 वर्ष हेच घोलवत राहिले. परंतु पारगाव नगरीतल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, 15 वर्षामध्ये जिल्हा परिषद पासून पंचायत समिती पासून आमदार खासदार नव्हते समजा, परंतु महाराष्ट्रातली सत्ता यांच्या घराण्यात आहे. मग पारगावचा विकास करण्यापासून यांना कोणी रोखलं होतं? त्यावेळेस आपल्या विद्यमान आमदार तानाजीराव सावंत साहेब तर घोडा कोणी बांधलेले होते. अरे या पारगाव नगरीला पाणी पुरवठा योजना तुम्ही कायमस्वरूपी देऊ शकला नाहीत, स्वतःच्या गिरवलीला पाणी पुरवठा योजना देऊ शकला नाहीत, आणि पारगाव आणि गिरवलीला जोडणारा रस्ता आपण 15 वर्ष झालं बघतोय. त्या ठिकाणी साधं तुम्हाला सायकल चालवता येत नाही आणि तुम्ही विकासाच्या बाता आम्हाला शिकवताय. हातोला पांगरी रस्ता साहेब आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या आठवडी बाजारला यायचं म्हणलं आमची एखादी माता भगिनी जर समजा डिलिव्हरीसाठी जायची असेल, इकडे धाराशिवला जायची असेल किंवा बीडला जायची असेल तर अर्धा ते पाऊण तास पारगावला यायला लागत होता. हा 15 वर्षाच्या आमदाराचा 15 वर्षात या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद मेंबरचा विकास आहे. आणि साहेब आपण आमदार झाल्यानंतर हा चकचकीत रस्ता झाला, त्यानंतर तुमचा रुईचा रस्ता झाला, हायवे तो आपला कळमकडे जाणारा रस्ता तर आपण पाहतच होतो, आणि आमदार तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून कसा रस्ता झाला हे देखील पाहिलेलं आहे. स्वतःच्या गिरवलीला रस्ता करत असताना यांच्या काळामध्ये लक्षात घ्या तुम्ही 15 वर्षाच्या काळामध्ये 7 वेळेस गिरवली रस्त्याचं काम झालंय. आणि आजही बघा
त्या ठिकाणी एवढा मोठा निधी असून 9 कोटी रुपये निधी असून आताही त्या रस्त्याच्या सिमेंट रस्त्याला मोठेचे मोठे बोगदे पडलेले आहेत, असे खळगे पडलेले आहेत. अरे स्वतःच्या गावाला जाणारा रस्ता तरी व्यवस्थित करायचा होता आणि नंतर आमच्या तानाजीराव सावंत साहेबांवर आरोप करायचा होता. अरे ज्या पारगाव नगरीमध्ये आणि पारगाव नगरीच्या आजूबाजूचे गाव आहेत, महापुरामध्ये वेढलेले असताना आपण किती मदत केली आहे? कोणत्या गावाला काय धान्य पुरवठा केला? कोणत्या गावाला रस्त्याच्या अडचणी मंजुरी सोडवायला गेलात? कोणत्या शेतकऱ्याची जनावरं दगावलीत म्हणून त्यांच्यापर्यंत जाऊन तुम्ही विचारणा केली आहे? अरे बाबा, मग तुम्ही फक्त आम्हाला मतदान मागायला येता, जेव्हा आमचा इथला शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी समाज नैसर्गिक आपत्ती पुढे हतबल झालेला होता, तेव्हा या 15 वर्ष सक्षम बनवलेला आमदाराला या आमच्या कष्टकऱ्यांचे अश्रू पुसायला सुद्धा वेळ मिळाला नाही. अरे तुमच्या सुखदुःखामध्ये हाच मतदारसंघातील प्रत्येक नागरिक उभा राहिलेला होता. मग त्यांच्या दुःखात कोणी उतरायला पाहिजे होतं? आपल्या जानकापूरचे शेतकरी, जानकापूरचे नागरिक नदीमध्ये उतरले होते. स्वतः साहेबांनी सांगितलं तिथल्या नागरिकांना जो निधी लागल तो मी देऊन तयार आहे, पण त्या ठिकाणी ही यांची बी टीम राजकारण तर करायला तयार होती. तिथल्या नागरिकांना सांगायची यांचं काय खरं आहे? बाबा, यांचं काय खरं नाही तर तू कुठं पाठीभर माती टाकली, मुरुम टाकलाय का कुठं? मग मला या ठिकाणी एकच विचारायचं आहे समोरच्या विरोधकांना, तुमच्या काळामध्ये आमच्या पारगाव गणामध्ये, पारगाव सर्कल मध्ये गाव तिथं पाणी पुरवठा झाला होता का? आणि झाला होता तर आम्ही जवळपास 90% गावामध्ये गाव तिथं पाणी पुरवठा केला. आदरणीय सावंत साहेब पालकमंत्री असताना गाव तिथे स्मशानभूमी दिली. सांगायचं झालं तर आणखीन अर्धा तास विकासावर मी बोलू शकतो सावंत साहेबांच्या, परंतु आपल्याला सावंत साहेबांचं पण ऐकायचं आहे. दुर्दैव आहे, ज्या जिल्हा परिषद मध्ये आपण सदस्य निवडून देणार आहेत त्या सदस्याचं कार्य काय आहे ह्या आतापर्यंतच्या एकाही जिल्हा परिषद सदस्याला माहित नाही. साहेब, आपल्याकडे म्हटलं जातं पश्चिम महाराष्ट्रातले रस्ते गुळगुळीत आहेत. जेव्हा आम्ही इथं विकास निधी वाटप करत होतो त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की आपल्या पारगाव सर्कलसह वाशी तालुक्यामधले जिल्हा परिषदचे रस्ते हे B&C कडे वर्ग झालेले नाहीत आणि म्हणून आपल्याकडे निधी भरपूर येत नाही. आपल्या वाशी तालुक्याला एका वर्षासाठी 2 ते 3 कोटी रुपयाचा निधी जिल्हा परिषद सर्कलला येतो. आपल्या वाशी तालुक्यात रस्ते किती हे लक्षात घ्या, 200 किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आपले अंतर्गत रस्ते जिल्हा परिषदकडे आहेत. आणि 2 कोटी रुपयामध्ये आपण किती रस्त्याची दुरुस्ती करू शकतो? मग तयार या ठिकाणी मी सांगतो, तानाजीराव सावंत साहेबांनी आम्हाला त्यावेळेस आदेश दिला, ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या रस्त्यावर आपल्याला निधी टाकता येत नाही ते रस्ते, त्या रस्त्याचं आपल्याला नाहरकत प्रमाणपत्र घ्या आणि ते रस्ते आपण B&C कडून काय त्या ठिकाणी निधी टाकू, काय निधी आपण प्रधानमंत्री योजनेअंतर्गत टाकू. आत्ताच विकासरावनं सांगितलं होतं की रुईला जायला रस्ता चांगला नाही. नॅशनल हायवे ते रुई, नॅशनल हायवे ते शेलगाव, नॅशनल हायवे ते दहिफळ, गुडघे इतकाली खड्ड्यात. साहेब, आपण जर गाडी घेऊन गेलो तर आपल्या गाडीला रिपेअरिंग करायला किती खर्च येईल सांगता येत नाही. आमच्या नागरिकाला त्या ठिकाणाहून कसं वागावं लागतं. आणि मी या जाहीर व्यासपीठावर सांगतो, आपण आता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या वेबसाईटवर जाऊन बघा, हे तिन्ही रस्ते आपण प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केलेले आहेत. खोटं बोलत नाही. तुमच्या सरकारवर खोटं बोलून आम्हाला या ठिकाणी मतदान घ्यायचं नाही. बऱ्याचशा गोष्टी बोलायसारख्या आहेत. यांचे कपडे फाटूस तर यांना या ठिकाणी आम्ही या व्यासपीठावरून बदलू शकतो, परंतु या ठिकाणी सन्माननीय आमदार तानाजीराव सावंत साहेब यांचे आपल्याला विचार ऐकायचे. तुर्तास थांबतो, मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मांगले साहेब, आपण उत्कृष्ट असं सभेला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. जिसमें हिम्मत है वही मौसम के सितम सहता है, जिसमें हिम्मत है वही मौसम के सितम सहता है. पत्ते झड़ जाते हैं मगर
तानाजीराव सावंत साहेबांसारखा पेड़ खड़ा रहता है, पेड़ खड़ा रहता है. किती वादळ येऊ द्या, महाराष्ट्राच्या राजकारणावर उलथा पालट करणारा नेता तुम्हा आम्हाला सर्वांना लाभलेला आहे. या ठिकाणी आदरणीय दराडेताईचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच भालेकर ताईचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पारगावच्या नगरीमध्ये तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. म्हणून सर्वांना ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहतोय, म्हणून ते सभेला येण्याअगोदर तुम्ही सर्वांना मरगळ झटकायची आणि एका आवाजामध्ये घोषणा द्यायच्या, जय भवानी. आवाज नाहीये. जेवण केलीत ना सर्वांनी, बरोबर आहे का? नसलं तर जेवायला सर्वांना भरपूर भेटेल, पण एका आवाजामध्ये जय भवानी. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? तानाजीराव सावंत साहेब तुम आगे बढ़ो, तानाजीराव सावंत साहेब तुम आगे बढ़ो, केशवजी साहेब तुम आगे बढ़ो. या ठिकाणी तुमचे आमच्या सर्वांचे हृदयस्थान आदरणीय माजी आरोग्यमंत्री भूमपराळा वाशीचे विद्यमान आमदार सन्माननीय आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांना विनंती करतो, आपण या सभेला या ठिकाणी संबोधित करावं. सर्वांना टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. खरं तर असा आवाज दिल्यानंतर माईकची गरजच नाही. धन्यवाद साहेब. आज पारगाव सर्कल जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणूक चालू घ्या. जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणूक 2026 या अनुषंगानं आज आपण एकत्र भेटतोय, संवाद साधतोय. खरं तर जवळपास 9 वर्षानं 2017 पासून आज ह्या निवडणुकीला आपण सामोरं जातोय. 9 वर्ष आपले लोकल प्रतिनिधी ह्या ठिकाणी नव्हते आणि म्हणून सर्वांचं सुदैव की ह्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता लागली, बघत बघत फॉर्म वाटप झालं, उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि आज जवळपास 50 ते 60% वेळ निवडणुकीची संपत आलेली, आता 2-3 दिवस शेवटचे राहिलेले आहेत. आणि मग ह्या ठिकाणी पारगाव सर्कलमधून असेल, आपल्या या वाशी तालुक्यामधून पारा असेल, पारगाव असेल, तेरखेडा असेल, असंख्य तरुण युवकांनी, माझ्या माता भगिनींनी ह्या ठिकाणी तिकिटाची मागणी केलेली होती. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे तिकीट देत असताना कुणालाही कुठल्याही वशिल्यानं कुठल्याही ह्यानं ह्या ठिकाणी तिकिटाचं वाटप झालेलं नाही. आपल्या भागाचा सर्वे केला गेला आणि त्या ठिकाणाहून काही कार्यकर्त्याची मागणी आणि मागणीच्या अनुषंगानं त्या कार्यकर्त्याने केलेलं काम, त्याचं कर्तव्य, ही भूमिका तपासली गेली आणि त्यातनं ती नावं पुढे आली आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मग ती तालुका पंचायतीची असे किंवा जिल्हा परिषदेची असो, असा आपण तिन्ही तालुक्यातून आणि जे काही उमेदवारांना आपण धाराशिव, कळंब, तुळजापूर ह्या ठिकाणून काही उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, पण खऱ्या अर्थानं ज्यांच्यामध्ये सहभाग होऊन जनतेची कामं करतात अशांनाही आपण मागं ठेवलं नाही, त्यांनाही त्या पद्धतीनं सहकार्य करून त्यांनाही त्या ठिकाणी आपण उभा केलेला आहे. आणि म्हणून ह्या पारगाव जिल्हा परिषदेच्या गटात आपण आमदार झाल्यापासून किंबहुना मंत्री झाल्यानंतर केलेले कामाची की यादी मी थोडी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. की पूर्वी 15-20 वर्ष आमदार होते, जिल्हा परिषदेचे सदस्य होते, लोकांना ती माहिती नाहीत. 15-20 वर्ष घरात आमदारकी असताना आपण कुठलं काम हे जनतेसाठी केलं, कुठलं केलं नाही, ह्याचाही थोडा आढावा घेणं, सिंहावलोकन करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्या कार्यकालामध्ये मागच्या 3-4 वर्षामध्ये केलेलं काम, पारगाव येतं
रखडलेला 30-40 वर्षापासूनचा रस्ता, त्याला थोडंफार बजेट टाकायचा प्रयत्न केलेला आहे आमदार फंडातून. त्याच्यानंतर जलजीवन योजना, पाणी पुरवठा योजना, त्यासाठी तुम्हाला माहीत असेल असंच रात्री येऊन आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं होतं जलजीवन मिशनचं. 4.5 कोटीचा निधी आपण पाणी पुरवठ्यासाठी टाकलेला आहे. जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे. यंदा पावसाळा अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात झाल्यामुळं जे काही 10% काम आहे ते राहिलेलं आहे. येत्या 6 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल. दवाखान्याची दुरुस्ती असेल 10 लाखाचं, पुन्हा स्ट्रीट लाईट 10 लाख, पुन्हा अभ्यासिका 7 लाख, मुस्लिम स्मशानभूमी 10 लाख, हिंदू स्मशानभूमी 10 लाख आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत मंजूर. पारगाव जनकापूर रस्ता 30 लाख रुपये, पवार वस्ती 10 लाख रुपये, पारगाव ते हातोला 5 लाख रुपये, बाराती वस्ती 10 लाख रुपये. हे झाली शासकीय कामं. शासकीय कामाशिवाय सुद्धा जे आपल्या वाशी तालुका असेल, भूमा असेल, परांडा असेल, गेल्या 100 वर्षामध्ये जे संकट आलं नव्हतं, तो महाप्रलयाचं संकट आपल्याला आलं. आपण त्याला सामोरं गेलो. आणि मग जे माझ्या सहकार्याने जे काय प्रश्न उपस्थित केले विरोधकांना, एकमेकावरती एक चिखलफेक करणं, ह्याला मी फारसं महत्त्व देत नाही. चिखलफेक कोण करतं की स्वतःचं निष्क्रियता झाकून ठेवणे आणि समोरच्यानं केलेल्या कामाला कुठेतरी बगल द्यायची आणि फोकस बदलायचा, त्याची विचाराची दिशा तिसरीकडेच नेऊन टाकायची की त्या माणसानं त्या केलेल्या कामावरती विचारच करता कामा नये, ही ती भूमिका. आणि म्हणून त्यांनी केलेले आरोप समोरच्यानी किंवा त्यांनी केलेले एखादं ॲलिगेशन्स असेल ह्याच्यावरती आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही, कारण आपलं काम बोलतंय. आपल्याला ह्याला उत्तर द्यायची गरजच नाही, कारण ज्याप्रमाणे हत्ती रस्त्याने जातो, कुत्री भुंकत असतात, भुंकणं त्यांचं काम आहे. कारण त्यांना माहीत आहे आपल्यापेक्षा 100 पट शक्तिमान असा हत्ती चाललेला आहे, आपल्या भुंकण्यानं त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना सजग आणि सावध करतोय, तुमचं लक्ष कुठंतरी विचलित करण्यासाठी केलेले हे आरोप प्रत्यारोप असतात. हा विकास तळेकर मी बघतोय पूर्वीपासून, जशी माझी त्याची ओळख झाली, हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता. आणि कार्यकर्त्याच्या मीटिंगमध्ये असेल, चर्चेमध्ये असेल, आपण कोणाशी बोलतो, काय बोलतो, कुठल्या पद्धतीनं कितपत आपली मागणी किंवा गोष्ट मांडायची असते, ह्याचं सुद्धा त्याला भान राहत नाही. कारण जनतेवर तर त्याचं नितांत प्रेम आहे. अतिशय पोटतिडकीनं तो विषय मांडत असतो आणि एखाद्या कामाच्या मागे लागला तर तो सुसाट तो काम पूर्ण होईपर्यंत कधीही थांबत नाही, हा त्याचा गुण आहे. आणि म्हणून त्याला मागच्या वेळेस या सगळ्या तिन्ही आपल्या सर्कलमधून त्याला संधी मिळाली जनतेची सेवा करायची, आणि आज त्याचं फलद्रूप आपण आज त्यांच्या सौभाग्यवती यांना जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्याचा निर्धार केला आहे. मला वाटतं आम्ही केलेला नाही, हा जनतेनं निर्धार केलेला आहे असं मला वाटतं. कारण गेल्या 9 वर्षामध्ये जो गॅप होता, ग्रामपंचायतचे सदस्य झाले, ग्रामपंचायतचे सरपंच झाले, इथपर्यंत ठीक आहे. पण मधला जो विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या गावापर्यंत विकासाची गंगा येते, तेच कुठेतरी ब्रेक होऊन गेलेलं होतं. आपण जिल्हा परिषदेची कामं सांगायची कुणाला, तालुका पंचायतीमध्ये सभापती नाही, त्या ठिकाणी सदस्य नाही, कुणाला बोलायचं, ह्या पद्धतीची गॅप होती. आम्ही निधी टाकायचा, निधी टाकल्यानंतर प्रशासनाच्या हातामध्ये सर्व कारभार जायचा, हे कुठेतरी आता इथून पुढे ते बंद होईल. आणि आपले सहकारी धनुष्यबाणाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी विकासाची गंगा आपल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि गावकऱ्यांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माझ्या 3 सहकार्याच्या माध्यमातून आपण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे वचन मी आज तुम्हाला हे आजच्या व्यासपीठावरनं देतोय. आणि म्हणून मला वाटतं जे काय विविध रस्ते विकासनं सांगितलं की सर हे 4 रस्ते आहेत, बाळूनही सांगितलं, ह्या 4 रस्त्याची नितांत गरज आहे. मी तुम्हाला शब्द देतो, आपण ज्यावेळेस पालकमंत्री झालो, मला वाटतं महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ह्या भूमपरांडा वाशीला मंत्री कधी पद मिळालं नव्हतं. ते मंत्रिपद तुम्ही तुमच्या सेवकाच्या माध्यमातून मिळालं आणि त्याचं 100% उपयोग जनतेसाठी केलेलं हे एकमेव उदाहरण आहे. तुम्ही बघितलं असेल, अतिवृष्टी झाल्यानंतर मी माझ्या सहकार्याच्या माध्यमातून गावोगाव फुल ना फुलाची पाकळी, माझे किट असतील, 1 अर्धा किलो धान्य असेल, 1 ग्रॅमभर धान्य असेल, एखादी पाण्याची बाटली असेल, तळमळीनं
त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या सहकार्याच्या माध्यमातून केलं. हे संपूर्ण शेतकरी वर्ग आणि माझ्या माता भगिनी जाणतात. वर्षानुवर्षे ज्या ठिकाणी विकास काम करताना शासनाच्या माध्यमातून कुठलेही वस्ती रस्ते शेत रस्ते होत नाहीत, बांधावरचे रस्ते होत नाहीत आणि या महाप्रलयामध्ये सगळं वाहून गेलं, ह्या कालखंडामध्ये सुद्धा स्वखर्चानं भैरवनाथ शुगर वर्क्सच्या माध्यमातून, केशवजी सावंत यांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जितकं शक्य आहे तसं, मग कोणाचा 50 टिपर मुरुम असेल, कोणाचा 100 टिपर असेल, कोणाचा 1 किलोमीटर रस्ता असेल, फरलांगभर असेल, 2 किलोमीटर असेल, स्वखर्चानं करण्याचं काम, त्याची संधी तुम्ही मला दिली आणि शेतकऱ्याचं उतराई होण्याचं काम त्या माध्यमातून मी करू शकलो, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मग हे करताना आपण पालकमंत्री असताना पहिला महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये घेतलेला एकमेव निर्णय आहे, कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. कुठला निर्णय? गाव तिथं स्मशानभूमी. हा पहिला आपण निर्णय घेतला आपल्या DPC मध्ये आणि इतर योजनांचा सर्व निधी ह्या योजनेसाठी मी वर्ग केला आणि माझ्या अंदाजानं आज मला वाटतं 90 ते 95% गाव तिथं स्मशानभूमी हे काम आपण पूर्ण करू शकलो आणि ते काही कामं अर्धवट राहिले असतील त्याचाही पुढच्या DPC मध्ये आपण सहभाग घेऊन राहिलेल्या कामाच्या त्रुटी ते पूर्ण कसं करून घेता येईल जिल्हाभर या ठिकाणी आपण थोडं लक्ष घालणार आहोत. आणि दुसरी गोष्ट खेदाची, म्हणून मी विकासलाही बोलतो, बाळूलाही बोलतो की दुसऱ्याच्या उणीवा दाखवायच्या भानगडीत पडू नका. ज्या आपल्या विरोधकाच्या घरी 25 वर्ष आमदारकी होती, वडील 10 वर्ष स्वतः 15 वर्ष, त्याचा गावापासून स्मशानभूमीपर्यंत जाण्याचा रस्ता हा आपल्या माध्यमातून झाला. स्मशानभूमी त्या गावाला आतापर्यंत नव्हती, ती स्मशानभूमी ही तुमच्या सेवक तानाजी सावंत यांच्या माध्यमातून गिरवलीला स्मशानभूमी आपण केली. ज्यावेळेस दुष्काळ पडला होता, पाण्याचं वाटप आपण टँकरनं करत होतो, त्यावेळेस त्या निष्क्रिय माझे आमदारला स्वतःच्या गावात एक टँकर देणं झालं नाही. ते आपल्या शिवजल क्रांतीच्या माध्यमातून माझ्या शिवसैनिकांनी त्या गिरवलेलं पाणी पाजायचं काम केलं. ह्याच्यापेक्षा आमदाराची निष्क्रियता काय असू शकते, त्याच्यावर न बोललेलं बरं. दुसऱ्याच्या त्रुटी काढणारा हा तानाजी सावंत नाही. आपल्या माध्यमातून माझ्या जयंतीचं जीवन सुखकारक कसं करता येईल, विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत कशी पोहोचवता होईल, हा बघणारा तानाजी सावंत आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, बलिदान दिलं, धनगरांचे मोर्चा असतील, त्या ठिकाणी माझ्या धनगर बांधवाच्या काही तरुणांनी आत्महत्या केल्या, दलित बांधव असतील त्यांच्या काही घटनेनं काही मयत झाले. आजपर्यंत ह्या तानाजी सावंतनं त्याच्या आयुष्यामध्ये जवळपास 400 ते 500 असे बलिदान दिलेल्या बापांची मुलं, त्यांचं कुटुंब दत्तक घेण्याचं काम केलेलं हे तुमच्या आशीर्वादानं फक्त झालेलं आहे. कुणालाही पालकत्वाची उणीव त्या ठिकाणी मी भासू दिली नाही. आपला पालक गेला म्हणून त्याला रस्त्यावर यावं लागलं, त्याचं शिक्षण त्यामुळे असं कधी होऊ दिलं नाही. आणि म्हणून या ठिकाणचं काम, आपलं काम बोलतंय, हे जे म्हटलो आपलं काम बोलतंय. समोरच्याला जर बुद्धीत जर ताकदच नसेल, डोक्यामध्ये ताकद नसेल आणि फक्त दुसऱ्याचा जर तिरस्कार करणे आणि निवडणुकीपुरतं समोर याचं मतदान मागायचं असेल, आपण त्याची चर्चा न केलेली बरी. आणि मला माहित आहे हा पारगाव गट आणि गण दोन्ही ठिकाणी माझे 3 उमेदवार जे उभे आहेत, त्याला प्रचंड मताने येत्या 7 तारखेला माझा हा शेतकरी बांधव, माझ्या माता भगिनी तिथं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. कारण विकासासाठी विकास, या ठिकाणी विकास पुढे दिलेला आहे. विकास नावाचा शब्द त्याच्यात सगळंच काही आलं. म्हणून मला वाटतं येत्या 7 तारखेला कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, माझ्या माता भगिनींना, माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या तरुण मित्रांना माझं एकच आव्हान आहे आणि नम्र विनंती आहे. ज्या चुका आपण आमदारकीला केल्या त्या चुका आता 2024ला केल्या, ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि तालुका पंचायतच्या माध्यमातून होता कामा नये. ती सहल आहे, ह्या माध्यमातून ती आपण भरून काढू आणि येत्या 7 तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी आपला सविता विकास तळेकर ह्या जिल्हा परिषदेसाठी उभा आहेत. तसंच सरमकुंडी पंचायत समितीतून प्रणिता प्रवीण गायकवाड ह्या उभा आहेत. आणि दुसरा ज्या उमेदवार आहेत त्या निर्मला लक्ष्मण लाके या पारगाव पंचायत गणातून उभा आहेत.
बरं, आता ही नावं मी सांगितली, ह्या सगळ्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. आणि म्हणून वैयक्तिक व्यक्ती हे लक्षात न ठेवता 7 तारखेला आपल्या सगळ्यांचा उमेदवार एकच आहे आणि तो म्हणजे धनुष्यबाण. कुठल्याही चिन्हाचा विचार करू नका, कारण आता सगळे बगलबच्चे येतील. आपल्याला हे करायचं, आपल्या कोणाची तरी सुपारी घ्यायची, ह्या ठिकाणी येऊन बसायचं, बुद्धिभेद करायचा, मतभेद करायचा, जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि आपल्याला त्या मताच्या माध्यमातून तुकडा कसा मिळेल हे बघायचं. आपल्या ठिकाणी शिवसेनेमध्ये कुठलाही जातीभेद असत नाही. 18 पगड जात आणि बाला बलुतेदार ही जी व्यवस्था शिवाजी महाराजांनी केलेली आहे, त्या व्यवस्थेवरती चालणारा हा मतदारसंघ आहे आणि त्या व्यवस्थेवरती चालणारी ही शिवसेना आहे. आणि म्हणून कुठलाही मतभेद न ठेवता आता हे परत येतील, हे 10 मतं आमची का, त्याच्यावर काय खरेदी खत दिले का, ही 15 मतं आमच्या घड्याळाची, ही 100 मतं ह्याची, तो सागा सोयरा आहे, तो पाहुणा रावळा आहे. मला ह्या सगळ्या सोयऱ्यांना, पाहुण्या रावळ्यांना, नातेवाईकांना परत एकदा आव्हान करायचं आहे, ह्या असल्या मतिभ्रंश करणाऱ्या लोकांच्या नादाला लागू नका, कारण ह्यांचं सगळं काही संपलेलं आहे. आपल्याला धनुष्यबाणाशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि परत एकदा छाती ठोकपणे आणि अतिशय आत्मविश्वासानं सांगतोय, उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये GDP वरती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भगव्याचा धनुष्यबाणाचा असेल, हे मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून हे करण्यासाठी त्या ठिकाणी धनुष्यबाणाचा ZP अध्यक्ष बसवण्यासाठी आपल्याला पारगाव गटातनं सुद्धा ZP मेंबर म्हणून धनुष्यबाणाचाच उमेदवार पाठवावा लागेल. हे बाळासाहेबांनी दिलेल्या शब्दानुसार आज मी तुम्हाला फक्त वचनबद्ध करतोय, तरच हे विकास होणार आहे. वेगवेगळ्या योजना असतील, त्या योजनाची माहिती असणं आणि त्या योजना आणण्यासाठी रात्रदिवस झटणं, ह्या पद्धतीचं आज कार्यकर्ते आपल्या ह्या पारगाव गटात आहेत, ह्या गणात आहेत. आणि मग अशाला संधी देणं हे मी क्रमप्राप्त समजतो. आणि म्हणून येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी कुठलेही मतभेद न ठेवता एकजुटीनं सर्व पक्षांना आवाहन करतो, शिवसेनेशिवाय विकास नाही. आणि म्हणून धनुष्यबाणापुढचं बटन दाबून माझ्या उमेदवारांना, आपल्या उमेदवारांना, आपल्या कार्यकर्त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं हे आवाहन करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या साक्षीनं आम्ही पारगाव सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य आणि 2 पंचायत समिती प्रचंड बहुमतानं विजयी करून देऊ, अशी तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, पुन्हा तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी आभार. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबजी मांगले साहेब या ठिकाणी या सभेला, या ठिकाणी सुरेशरावजी गायकवाड यांना या ठिकाणी आभार मानावे, त्यांना मी विनंती घ्या. हॅलो डॉक्टर साहेब, एकच मिनिट. आज या ठिकाणी ज्या वेळेसपासून सावंत साहेबांनी आपल्या जिल्ह्याचं काम बघायला चालू केलेलं आहे, त्यावेळेसपासून जे काही बांधकाम कामगाराची योजना जी असते ही अंमलात आल्यासारखं वाटतंय कुठंतरी. तर या माध्यमातून माझा